एपिसोड नंबर 2 शेजारीन बाई तुमची पोरगी. भावांनो, मला माझी बेडरूम आवरायची, जरा मदत करता का? घे अजून बेडरूम. मला बेडरूम पाहिजे, माझी सेपरेट बेडरूम पाहिजे. मला सेपरेट बेडरूम पाहिजे, मला सेपरेट बेडरूम पाहिजे. सिद्ध्या, मदत करतो. प्रिलिम्स काढायचे, वेळ नाही माझ्याकडं. सत्यम, हे हट हट, माझी फ्रेंड येणार आहे, मी बिझी आहे, जा. अच्छा म्हणजे 5 मिनिटात फ्री होशील? तुझ्यासारखं नाही माझं. अरे 5 मिनिटात फ्री होशील मला मदत करून? नाही रे, मला लय काम आहेत, मी नाही येऊ शकत, जा. तुझे वायफायचं बिल भरतो ना मी. साहिल बाय, हा, तू करतो मदत? मी भरत होतो वायफायचं बिल. भाडं घर भाडं भर, आवरू लागतो. अरे भाडं काय झाडाला लागतं का रे? झाडू घेऊन स्वतः आवरत बसली. अरे भाड नाही जाऊ साहेब, माझं मी करेन. दरवाजा उघडायचा होता, तोंड नाही. अच्छा, तुम्ही त्या सत्तमच्या मैत्रीण ना? या. नाही. बरं झालं. काय? बरं झालं तुम्ही आलात. ते काय सहायता करू शकतो मी तुमची? बोला. जनगणना का? हो नाही नाही, ॲक्च्युली हाय, मी सृष्टी, इथे समोर राहायला आली आहे मी. सॉरी. इट्स ओके. ॲक्च्युली काका, प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आज शिफ्टिंग करणार होतो आणि नेमका आजच लेबर्सचा स्ट्राईक सुरू झाला आहे, त्यामुळे कोणी येणार नाही आहे. ते खाली झेवियर काका बोलले की इथे काही लोक राहतात, त्यामुळे मी आले. तुम्ही थोडी हेल्प कराल का? ते सगळं जाऊ द्या हो. काका का? ओ सॉरी सॉरी, काका नाही बोलायला पाहिजे होतं ना, झेवियरला. झेवियर दादा बोलले मला की इथे काही जण राहतात, त्यामुळे मी आले. बस चला, येतो मदत करायला. एकटेच? 32 वर्षापासून. अहो, आय मीन की बाकीच्यांना पण बोलवलं ना तर काम लवकर होईल. कोण नाही, बाकीचे कोण नाहीत, मी एकटा राहतो इथे. अरे इथे सगळे चोर, दरोडेखोर, नशेडी, गंजडी, इथे रेड फ्लॅग राहतात. रेड फ्लॅग. मी एकटाच. हाय, आज मला एक इम्पॉर्टंट काम आहे, सो मी नाही येऊ शकणार. हॅलो बॉस. हां, आज ऑफिसवर यायचा माझा बिलकुल मूड नाहीये. माझं काम तुम्हीच करा, ठीक आहे? ठेव फोन. तुझी आता प्रिलियम पुढे ढकलली गेली असेल ना रे? किती हुशार आहे तू सायल्या, माझ्यावर गेला पूर्ण. हाय सत्यम, नाम तसं नाही हो का? नाही नाही, त्यांनी नाव नसेल ऐकलं. पोलीस मध्ये नाही येत ना त्या. का? खरंच चोर आहे की काय हा? हृदय चोरतो मी. हॅलो, माझं सिद्धांत. तुला कधी काही गरज पडली तर तू मला फोन करू शकतेस. तुलाच करावा लागेल, ह्याच्याकडे बॅलन्स नसतो. या ना तुम्ही आतमध्ये या. वेलकम वेलकम. या, एन्जॉय द ॲटमॉस्फिअर. आपलंच घर आहे, आपलाच वाडा आहे. आणि तुमचं नाव? माझं नाव शशांक, शशांक कोठेकर. कोठेही कर, आम्हाला काय नाही. ऐका ना, गाडी ना जास्त वेळ थांबणार नाहीये, त्यामुळे आपल्याला लवकर जावं लागेल. मी खाली जाते, तुम्ही प्लीज या ना. ओके? येस येस, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. Yes, din din did and I am a seed. शेजारीन बाई तुमची पोरगी. ए कुत्र्यांनो, मला मदत करायला सांगितली तेव्हा तुम्हाला धाड भरलेली ना? साहिल्या, तुझे केस लांब नाही ना. सायला, तुझा जरा गोड नाही ना. पकड. सायल्या, तुझं ते हे तुझे डोळे खोल नाही ना, त्याच्यात हरवून जायला. तुमच्या आईची. गाडी पिछान दो, आंदो 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 आंदो, रिवर्स, रिवर्स. रिवर्स, आने येऊ दो, द्या, आने दो, येऊ आने द्या. दो. बस. ते वरती वरती जा. आम्हाला काय सांगतो, स्वतः पण उचल. सृष्टीच्या घरी घेऊन जावा नीट. आईच्या गावात. जा लवकर.
मी घेऊन चालले ना त्याला चाकाय सोपं आहे म्हणून तू घेऊन चालले अरे ते थोडं सांभाळून, प्रकृतीचं सामान आहे ना ते. प्रकृती हा, माझी लहान बहीण हॉस्टेलला असते. ए, सृष्टी प्रकृती काय निसर्गरम्य फॅमिली आहे ना तुमची. हा, आमचं आडनावच निसर्ग आहे, सृष्टी निसर्गे. माझं आडनाव फुले, निसर्गाचाच भाग आहे ना एक फुले. माळी बनवून येईन सगळे फुलं छाटून टाकेन. पेपर कळलं ना? पास हो पहिले पेपर. चल चल. निसर्गराज सृष्टीच पर्सनल डायरी. मी पहिले ए सृष्टी माझी तर माझी डायरी झाली. अरे मला वाचायचंय. काय ते सिद्ध बघू इकडे बघू इकडे. एमपीएससीचे नोट्स आहेत. हा? ती माझ्यासारखी ऍस्पिरंट असेल ना सृष्टी. अरे डायरी ती दिसते आम्हाला. ती पण पर्सनल वाली जी वाचायची हा, नसते. मग पर्सनल डायरी वाचायची नसते. नको वाचायला. नाही वाचायला पाहिजे. चला चला ठेवते. पण आपल्याला कळेल ना ते सिंगल आहे का नाही. वाच वाच देख ते माझं घेऊ दे. मला वाचायचं. मी मोठा आहे. वाच. तू कशाला ओढत राहतो रे खेच काय. वाचतंय ना, मोठं आहे ना ते. मोठ्याने वाच. मोठा आहे तर वाचतो का आता? वाच की. वाचायची तर वाचणं पण झालंय. वाचणं. मी चष्मा आणलाय, अरे तुझ्या डोळ्याला आहे चष्मा. नंबर वाढलाय. कशाला घेतली मग. ढ आहे ना ढ चू. ढगाचा ढ डब्याचा ढ म्हणून मिक्स असतो. नुसतं वयाने वाढ. हे घे काय तर ऍस्पिरंट लँग्वेज मध्ये. पहिले तेच बोलत होतो ना, ऍस्पिरंट्स ऐकत नाही ना. पण ज्याला वाटतं त्याला असं वाटतं की आपणच सगळं वाचायला पाहिजे. ज्याला वाटतं आपणच सगळं वाचायला पाहिजे तो तर बरोबरच बोलत असेल ना कदाचित. वाच. बिंडोक. अरे किती घाण अक्षर आहे. उलट पकडले. अरे इकडून पण घाण आहे. कोणती मराठी आहे ही? सृष्टी ढ आहे. संस्कृत. संस्कृत मम बहु रोचते स्म, अत मम दैनिकम संस्कृतेन लिखितमस्ति. हाच आहे तो. अंगात मस्ती आणि डोक्यात काहीच नसती. बोलतो जरा जास्त दिन फटकाच. अरे म्हणजे मला संस्कृती भाषा खूप आवडते ना, म्हणून मी डायरी पण संस्कृत मध्ये लिहिते. अच्छा. संस्कृत. छान. गेला अच्छा मी माफ करा मी. इच्छाच नाही. हा चुकी झाली मी परत नाही करणार मी. काहीच करणार नाही. हा सेम असामी, डिफरन्स नसामी. भवंत सर्वे नूतना मित्राणि अंती अधुना गच्छामः. हो हो. काय बोलली. गच्छा मग गच्चीचं काहीतरी बोलली. अधून ह म्हणजे धुवून घे. कच्चा मह गच्ची धुवून घे असं बोलली ती. चला मी तर मग तुम्ही येड्या बाका मग तूच असा मह. असा मग तू तसा मग. सृष्टीचा बाप यायच्या आधी इथे ठेव. थँक्यू. हे फक्त माझ्याच रूमचं सामान राहिलेलं, बाकी आम्ही सगळं सेट केलंय काल. तिकडे लावून द्यायचं का मग? नाही मी ठेवेन. खूप कष्ट केलं घाम आला. कुठं आला काम मला तर नाही दिसला. कष्ट केलं असतं तर आला असता तुला पण. बसा ना, बसा. या, थकला असाल ना तुम्ही, बसा. थँक्यू, तुम्ही खूप मदत केली आमची. माय प्लेजर. आवर प्लेजर. काहीतरी खमंग वास येतोय. खमंग गु. किम त्वम सुधार्थ असी. नसी सिद्धार्थ नसी सिद्धांत. सिद्धांत असते. अरे आय मीन तुम्हाला भूक लागली असेल ना, एवढं काम केलंय तुम्ही. बसा, मी काहीतरी खायला आणते. ओके. अरे कशाला त्रास. किती काळजी आहे तुला आमची. कधी येत नाही तुझ्या बेकार चोट बघाल त्यास बसा बसा. मी काय असं नाही. खुर्ची छान आहे छान आहे. अरे वा, समोसे ढोकळे. ढोकळे. एक ढोकळा, 2 ढोकळे. घ्या ना. हॅलो. हॅलो. अरे बसा बसा बसा. बी सीटेड. बसा. आइए ना. हॅलो.
सृष्टी बेटा इंट्रो. हो हो गाईज हे माझे आई बाबा. आई बाबा हाय बाबा. आई बाबा हे बॅचलर्स आहेत. हे आपल्याच अपार्टमेंटमध्ये राहतात. आज खूप मदत केली यांनी आपल्याला. हो रिअली. थँक्स हा थँक्स. नमस्कार नमस्कार नमस्कार. पाया पडतो. अरे एकदम ट्रॅडिशनल नमस्कार. आणि पाया वगैरे पडू नकोस रे, समोसा पडेल तुझा. एनिवे मला ना एक गंमत सांगू का तुम्हाला. मी माझ्या तरुणपणी बॅचलरच होतो. याला एकट्यालाच विनोद कळतोय, तुम्हाला कळत नाही वाटत. नाही मग त्यानंतरच मी भेटले की यांना. हो की नाही बेबी. येस हनी हनी. सृष्टी बेटा तू फोटो नाही काढला आमचा. बेटा असे मोमेंट्स कॅप्चर करायचा लगेच. पटकन फोटो काढायचा. काढता फोटो की टाकला स्टोरीवर. मला स्टोरी टाकायची आहे. हॅशटॅग न्यू हाऊस ची हाऊस. नाही कळलं. इंग्लिश हाऊस आणि हाऊस. मी काय म्हणते हा. स्टोरी नको का? आपण पोस्ट टाकूया की. ओके चालेल. हाऊस वॉर्मिंग होऊन जाऊ देत मग टाकूया. आई तुला किचन सेट करायचं होतं ना. हो येस यू सेट द किचन. मी इकडे सेट करतो यांना. मग हे गाईज आर यू सिंगल और नॉट. बाबा कम ऑन चिल. हे अरे लाजताय काय यार. मला तुमचा फ्रेंड समजा. मित्र मित्र बाप मित्र. जसा असतो साप मित्र तसा बाप मित्र. उगाच पाया पडलं याच्या. माझा विनोद आहे ना एकट्यालाच कळतोय. तुम्हाला काय कळत नाही. क्लासेस लावावे लागतील. मी सिंगल आहे. हो आम्ही पण सिंगल हा आहोत. मी पण सिंगल आहे. स्पेशली मी. तो 40 वर्षापासून. ओ माय गॉड. ऑल ऑफ यू आर सिंगल. मग माझ्या सृष्टीला तुमच्या दृष्टीला ठेवावं लागेल. तुमच्यापासून लांब ठेवावं लागेल तिला. यांचे चेहरे कसे झाले बघा. याला एकट्यालाच कळतंय जोक. एव्हा तुम्हाला माझा सेन्स ऑफ ह्युमर कळला असेलच. आपलं अगदी सेम आहे. आपलं सेम आहे. आपलं तुझं आणि माझं एकदम सेम असतं. कसं काय सेम असतं. तू कुठला आहेस. जालना. मी कधीच जालना गेलो नाही. हे खूप छान असतं. मी पिक्चर काढतो जरा. साहिल भाई याला तू मारतो का मी मारू. माझ्या सृष्टीचा बाप आहे का बोलू नको. बाप नाही डोक्याला ताप आहे. हा डोक्यात जातोय. माझ्या बद्दल बोलताय का. तारीफ करत होतो तुमची. ओके. एनिवे गाईज मला सांगा ना तुमचा बॉडी काउंट किती. बाबा अहो काय विचारताय. ए सांगा. ए कम ऑन मॅन. 0. आय एम अशेम्ड ऑफ यू. अरे माझा 45 आहे. अरे तुझा 0 म्हणजे तू काय आजच जन्माला आलाय की काय. बाबा बाबा नाही संजू बाबा आहे. अहो तुम्हाला वय म्हणायचंय का. एक्झॅक्टली बेटा. अहो मग बॉडी काउंट काय. अगं इंटरनेटवर वयाला बॉडी काउंटच म्हणतात ना. नाही त्याला नाही हो बाबा. एक्सक्यूज मी माय मिस्टेक आय थिंक. लेट मी चेक ऑन गुगल. कशाला विचारू दे जिरल त्याची. गुगल श्री बॉडी काउंटला काय म्हणतात. बॉडी काउंट म्हणजे एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात आतापर्यंत किती लोकांशी शारीरिक संबंध ठेवून आली आहे त्या एकूण संख्येला म्हणतात. सॉरी जरा बड़े बड़े देशों में छोटी छोटी गलतियां होती रहती है. तो तुम्ही नुसते पोहे का खाताय. तुम्ही भात खाणार का. भात खाते खाते बात करो अच्छा लगेगा. तब तक मैं इसकी लात खाते आता हूँ. सॉरी. गाईज आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हा ते बाबांना ना ते कूल बनायला आवडतं आपल्यासारखं पण त्यांना जमत नाही. नाही अजिबात नाही. अपेक्षा आमच्या समोर एक सुंदर मुलगी राहायला आली.
तर तिला पटवण्यासाठी काही टिप्स दे ना. सुंदर म्हणजे तुमच्या अवकाती बाहेर आहे. ए मारे ना. यार आम्हाला ट्राय तर करू दे. ठीक आहे, मला त्या मुलीबद्दल थोडी माहिती द्याल का? तिचं नाव सृष्टी आहे आणि ती खूप क्यूट आहे. आणि ती आहे ना संस्कृत मध्ये बोलते, संस्कृत मध्ये चालते, संस्कृत मध्ये खाते, सुसंस्कृत आहे. सगळं संस्कृत. आणि तिचा बाप लय असतो. मुलीला पटवण्यासाठी माझ्याकडे काही टिप्स आहेत. टिप क्रमांक 1, सृष्टीला पटवायचं असेल तर आधी तिच्या घरच्यांना पटवा. बरं का मुलांनो, मी तुम्हाला एक गंमत सांगतो. हा वाट शब्द किती मजेशीर आहे माहितीये का? म्हणजे बघा, आपण वाट बघतो पण, आपण वाट काढतो पण, आणि आपली वाट लागते पण. नाही नको. नेक्स्ट टिप. टिप क्रमांक 2, तुम्ही संस्कृत शिका आणि तिच्याशी संस्कृत मध्ये संवाद साधा. अच्छा ना. हे बोलू. शांत बसा. मूर्ख. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थी. तुझ्या आईला तू मात्र असं म्हणतात. सध्या तू मात्र. अरे बाह्य गच्छातू. बाह्य गच्छातू म्हणजे सत्यम. निघ बाहेर. अरे शिवाय काय शिकताय? संस्कृत शिका. तिला पटवायचं ना आपल्याला. मला शिकवण्याचा फायदाच नाही. तुम्ही सगळे बाऱ्या पड. हे पोरं फक्त शिवाय शिकतील. नको दुसरं काहीतरी. टिप क्रमांक 3, तिला जे आवडतं ते तिच्यासाठी घेऊन या. सृष्टी, तुला जे पाहिजे ते मी आणेन. सांग, तुला काय आवडतं? मला ना, मला संतोष जोळेकर खूप आवडतो. मी तुझ्यासाठी संतोष जोळेकर कसं आणू? नाही नाही नाही, मी करणारच नाही, करूच शकत नाही. नेक्स्ट टिप. हा, तिला डेटवर किंवा कॉफीसाठी विचारून बघा. ही भारी आयडिया आहे. हे घे मेन्यू कार्ड, तुला हवं ते ऑर्डर कर. नाही नको, हे खूप महाग आहे. अरे तू ऑर्डर कर ना बिंदास. नाही. अरे आपण चौघ आहे वर्सेस एक मुलगी. कसं आहे, कसं पटवणार? कसं पटवणार म्हणजे? असं कसं कसं पटवणार? जर एक मुलगी 4 मुलांना फिरवू शकते, तर 4 मुलं मिळून एका मुलीला नाही पटवू शकत. जर आपण 4 मुलं मिळून एका मुलीला नाही पटवू शकलो, तर 4 चौघात आपली काय इज्जत राहील? काय इज्जत राहील? 4 लोक आपल्याला काय म्हणतील? हे सारे भाडे 4. मी एक काम करते, मीच तिकडे येते आणि मुलाचा अवतार घेते आणि मीच तिला पटवते. मुर्दा बसवला तुमच्या आईचा शेंगदाणा. गुडघ्यात मेंदू आहे का तुमच्या? संस्कृतचा सा तरी येतो का तुम्हाला? एआयची आईबहीण करू नका. तुमच्या अवकातीच्या बाहेर आहे सृष्टी. तुम्ही सगळे नितम छिद्र. चालो काय पण बोलते, जास्त बोलते आहे. सायला, आता तर अपेक्षा पण आपली घ्यायला लागली रे. या अपेक्षाकडनं ही अपेक्षा नव्हती. आता काय करायचं? 8 चिट्स आहेत. चौघांची नावं लिहिली त्याच्यात. ज्याचे 2 वेळा नाव येतील तो जिंकला. म्हणजे ज्याचं नाव 2 वेळा येणार तो सृष्टीला पटवणार. समजलंय रे तुला? एक मिनिट. हंगामा पिक्चर मी पण बघितलंय. सगळ्या चिट्ट्यांमध्ये याचेच नाव असणार. जितू नाही, झा. तू घाबरे. चेक करू दे. चल. अरे कशाला पण करा धर. ठीक आहे. आहे सगळे इथं. सिद्धांत आहे, शशांक, सिद्धांत आलं. ठीक आहे, चला धर ना मग आता. ठेवा. चल, उधळ. नीट. उधळा रंग आयुष्याचे. फेक. देवा महाराजा. कोण बोलणार पहिलं? लेडीज फर्स्ट. ज्येष्ठ नागरिक पासून सुरू करू. छोट्यापासून. माझ्याकडे काय बघताय? हे लहान आहे आपल्यात सत्या. अच्छा, तुम्ही वयाने लहान बोलत होता का? माधुर. मी उघडतो. सृष्टीवर माझी दृष्टी. सृष्टीवर माझी दृष्टी. मला सत्यम आलंय. सृष्टीवर माझी दृष्टी. सृष्टीवर माझी दृष्टी. मला साहिलच आलंय. याला चिठ्ठीमध्ये पण दुसरं कोण भेटेल? सृष्टीवर माझी दृष्टी. सृष्टीवर
मला शशांक आलाय. सृष्टीवर माझी दृष्टी, सृष्टीवर माझी दृष्टी. मला सत्यमच आलंय. दाखव. दाखव काय दाखव? हा दाखव. दाखव काय? मी तुमची चीट बघितली का? मी दाखवतो ना माझी, तू दाखव तू. तुझं नाव आलंच कसं? काय लिहिलं होतं? सगळ्यांनी बघितलं होतं ना? अरे मग दाखव ना, प्रॉब्लेम काय तुला? तू चिठ्ठी बदलली. दाखव ना. नाही नाही, तूच ठेवलं. माझी पर्सनल चीट आहे. मी कधी- मला प्रॉब्लेम आहे. माझी तोंडात घे. अरे खरंच तोंडात घेतली त्याला. काय तोंडातून काढ. तोंडातून काढ. खाऊ नको पूर्ण. खाऊ नको. त्या चिठ्ठी काढ. आम्ही नाही सज्जन, एक रॅम तर दुसरा टार्जन, मारण सखी सुजन ढुंगन, चांडा चोकडी आम्ही उलटी खोपडी, आमचं गेम टेडली नाही आपडी तापडी, लय फेकू नको समोर आमच्या बाता लांबडी, काय मऊ नाही कातड आमचं रगड चमडी. एका घरात होती पोर हराम खोर, कोणी न त्यास घे भाडे करू म्हणून